हो, सर्वप्रथम आपले हार्दिक स्वागत. आज आपण MA भाग 2 या पदव्युत्तर वर्गाच्या मराठी विषयाच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाचा परिचय करून घेणार आहोत. मित्रहो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मराठी विषयाचा हा अभ्यासक्रम तयार करताना काही आधारभूत तत्त्वे स्वीकारलेली आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची उद्दिष्टे प्रत्यक्षात आणताना विद्यार्थी केंद्री, आंतरविद्याशाखीय, रोजगाराभिमुख व कौशल्याधिष्ठित असा भाषा व साहित्याचा अभ्यासक्रम दिलेला आहे. निवड आधारित श्रेयांक पद्धतीवर आधारलेला हा अभ्यासक्रम प्रथम वर्षासाठी जून 2019 पासून अंमलात आला. तो तुम्ही आनंदाने अभ्यासला. या वर्षी अर्थात जून 2020 पासून द्वितीय वर्षाचा अभ्यासक्रम विद्यापीठाने लागू केलेला आहे. MA पुनर्रचित अभ्यासक्रमाचे स्वरूप बघत असताना प्रथम वर्ष MA सत्र 1 आणि 2 जे 2019 व 2020 मध्ये सुरू झालेलं आहे. द्वितीय वर्ष MA सत्र 3 आणि 4 हे 2020 आणि 21 साठी आहे. आणि एकूण जे श्रेयांक आहेत त्यामध्ये प्रथम वर्षासाठी 32 आणि द्वितीय वर्षासाठी 32 असे 64 श्रेयांक त्या ठिकाणी दिलेले आहेत. मित्रहो, परीक्षा पद्धती जी आहे ती मागील वर्षाप्रमाणेच म्हणजे विद्यापीठ सत्र परीक्षा ही 50 गुणांची असेल आणि अंतर्गत मूल्यमापन हे 50 गुणांचं असेल. अशा प्रत्येक अभ्यासपत्रिकेसाठी 100 गुणांची ही परीक्षा असणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उत्तीर्ण होण्यासाठी विद्यापीठ सत्र परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापनामध्ये 50 पैकी 20 गुण हे अनिवार्य आहेत. मित्रहो, मागील वर्षी निवड आधारित श्रेयांक पद्धतीनुसार तुम्ही CC1 ते CBOP 8 या 8 विषयांच्या पैकी 3 मुख्य अभ्यासपत्रिकांचा व एका निवड आधारित वैकल्पिक अभ्यासपत्रिकेचा अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये भाषा व्यवहार आणि भाषिक कौशल्य, मराठी साहित्याचा इतिहास, ऐतिहासिक भाषा विज्ञान व समाज भाषा विज्ञान आणि निवड आधारित वैकल्पिक विषयांच्या मध्ये ग्रामीण साहित्य व दलित साहित्य, मराठी वाङ्मयाची सांस्कृतिक पार्श्वभूमी, तौलनिक साहित्याभ्यास, वाङ्मय इतिहास लेखन विद्या व मराठी व्याकरण या 5 विषयांच्या पैकी एका विषयाचा अर्थात अभ्यासपत्रिकेचा अभ्यास केलेला आहे. या वर्षी अर्थात MA मराठी भाग 2 साठी जे काही संकेतांक दिलेले आहेत त्यामध्ये CC9 ते CBOP 16 असे दिलेले आहेत. कोर कोर्सेस अर्थात मुख्य अभ्यासपत्रिकांच्या मध्ये आपल्याला तिसऱ्या सत्रामध्ये प्रसार माध्यमांसाठी लेखन कौशल्य भाग 1, साहित्य समीक्षा, त्यानंतर नेमलेल्या मध्ययुगीन साहित्य कृतींचा अभ्यास भाग 1 किंवा नेमलेल्या अर्वाचीन साहित्य कृतींचा अभ्यास भाग 1 हे विषय अभ्यासायचे आहेत. इथे तुम्हाला तिसऱ्या पेपरमध्ये विषय निवडीसाठी स्वातंत्र्य आहे. यानंतर वैकल्पिक अभ्यासपत्रिकांच्या मध्ये लोकसाहित्याची मूलतत्वे आणि मराठी लोकसाहित्य भाग 1, सौंदर्यशास्त्र भाग 1, लेखनविद्या आणि निबंध लेखन भाग 1 आणि मराठीतील वैचारिक साहित्य हा एक स्वतंत्र पेपर ह्या सत्रापुरता आहे. याशिवाय साहित्य सर्जन व उपयोजन भाग 1 अशा 5 अभ्यासपत्रिकांच्या पैकी एका अभ्यासपत्रिकेचा अभ्यास करणे, निवड करणे अभिप्रेत आहे. चौथ्या सत्रासाठी CC13 पासून ते CBOP 16 पर्यंतचे विषय असतील. त्यामध्ये प्रसार माध्यमांसाठी लेखन कौशल्य भाग 2, त्यानंतर साहित्य संशोधन, नेमलेल्या मध्ययुगीन साहित्य कृतींचा अभ्यास भाग 2 त्याला OR दिलेला आहे. तो नेमलेल्या अर्वाचीन साहित्य कृतींचा अभ्यास भाग 2. त्यानंतर ऐच्छिक अभ्यासपत्रिकांच्या मध्ये
मागचाच लोकसाहित्याची मूलतत्वे आणि मराठी लोकसाहित्य भाग 2, सौंदर्यशास्त्र भाग 2, लेखनविद्या आणि निबंध लेखन भाग 2 आणि एक नवीन पेपर जो साहित्याचा सामाजिक दृष्टीने अभ्यास, तो फक्त ह्या सत्रासाठी असेल. त्यानंतर साहित्य सर्जन व उपयोजन भाग 2 असे 5 विषय हे ऐच्छिक म्हणून त्यापैकी जो पहिल्या सत्राला निवडलेला विषय असेल म्हणजे तिसऱ्या सत्राला, तोच तुम्हाला इथे चौथ्या सत्रासाठी ठेवायचा आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. विद्यार्थ्यांनी तिसऱ्या सत्रासाठी मराठीतील वैचारिक साहित्य हा पेपर घेतलेला असेल, त्या विद्यार्थ्यांना चौथ्या सत्रासाठी मात्र साहित्याचा सामाजिक दृष्टीने अभ्यास या अभ्यासपत्रिकेचा अभ्यास करावा लागणार आहे. अभ्यास करायचा आहे. विषयनिहाय उद्दिष्टे पाहण्यापूर्वी या अभ्यासक्रमाची मुख्य उद्दिष्टे जाणून घेणे मला महत्त्वाचे वाटते. त्यात विद्यार्थ्यांच्या वाङ्मयीन व जीवनविषयक जाणीवा समृद्धी, चिकित्सक प्रवृत्तीत वाढ, वाङ्मयीन व जीवनमूल्यांचे संस्कार, तौलनिक अभ्यास, आंतरविद्याशाखीय दृष्टी, वाङ्मय इतिहास व संस्कृती, साहित्य विचार व सिद्धांत यांच्या अभ्यासातून साहित्य अभ्यासाला परिपूर्णता आणणे यांचा निर्देश करता येईल. प्रसारमाध्यमांसाठी लेखन कौशल्य या विषयाची जी उद्दिष्टे आहे त्यामध्ये प्रसारमाध्यमांकरिता लेखन कौशल्य आत्मसात करणे, या माध्यमांचे समाजातील महत्त्व विशद करणे, या माध्यमांच्या स्वरूपाचे ज्ञान करून देणे व या दृकश्राव्य नवमाध्यमांसाठी लेखन करण्याची क्षमता विद्यार्थ्यांच्या मध्ये विकसित करणे अभिप्रेत आहे. साठी लेखन कौशल्य या अभ्यासपत्रिकेच्या तिसऱ्या सत्राचा अभ्यासक्रम, यामध्ये प्रसारमाध्यमे आणि भाषा व्यवहार या प्रकरणामध्ये प्रसारमाध्यमे, संकल्पना, स्वरूप आणि प्रकार यांचा अभ्यास करणं अभिप्रेत आहे. याशिवाय मुद्रित माध्यम असेल, श्राव्य माध्यम व दृकश्राव्य माध्यम असतील, यातील लेखनबंधांचं आशय निर्मितीचं स्वरूप आणि त्याचं वेगळेपण या ठिकाणी अभ्यासायचं आहे. मुद्रित माध्यमांसाठी लेखन, यामध्ये मुद्रित माध्यमांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या असतील, अग्रलेख असतील, संपादकीय लेख असतील, स्तंभलेख, जाहिरात या सर्व लेखन प्रकारांचे स्वरूप नेमके कसे आहे, त्यांची भाषा आणि वैशिष्ट्ये जी आहे ती अभ्यासणे अभिप्रेत आहे. नभोवाणी माध्यमासाठी लेखन, यामध्ये नभोवाणीवरील विविध कार्यक्रम असतात, त्यांचे लेखनबंध आणि भाषा व्यवहार जाणून घेणे अभिप्रेत आहे. याशिवाय सूत्रसंचालन, उद्घोषणा, निवेदन, बातमीपत्र, विशेष कार्यक्रमांचे वृत्तांकन, नभोनाट्य, श्रुतिका, रूपक, मुलाखत, चर्चात्मक कार्यक्रम, जाहिरात या बाबींचं ज्ञान आणि उपयोजन अपेक्षित आहे. याशिवाय निवडणूक असेल, साहित्य संमेलन, विशिष्ट समस्या, सामाजिक प्रश्न निर्माण होतात, विविध घडामोडी घडत असतात, याबाबतचं जे काही अवलोकनपर लेखन आहे हे देखील विद्यार्थ्यांनी अभ्यासणं अभिप्रेत आहे. आणि माध्यमासाठी लेखन, यामध्ये माहितीपर कार्यक्रम, संहिता लेखन, उद्घोषणा, निवेदन यासाठीचं लेखन आणि दूरचित्रवाणीसाठी जाहिरात मसुदा लेखन करणे अभिप्रेत आहे. चौथ्या सत्रामध्ये 4 घटकांचा अभ्यास करायचा आहे. त्यात 2 घटक नव्याने समाविष्ट केलेले पाहायला मिळतील. मित्रहो, पहिला जो घटक आहे, प्रकरण आहे, त्यामध्ये माहितीपटासाठी लेखन. यामध्ये या माहितीपट आणि लघुपटाची संकल्पना, तिची निर्मिती असेल, हेतू असेल, त्याशिवाय त्याचे प्रकार, त्यांचं स्वरूप कसं आहे हे जाणून घेणं अभिप्रेत आहे. तसंच माहितीपटासाठी संशोधन आणि प्रत्यक्ष संहिता लेखन, त्यांचं परीक्षण आणि आस्वादपर लेखन याचा देखील तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर चित्रपटासाठीच्या लेखनामध्ये पटकथा, संकल्पना, स्वरूप, त्यानंतर पटकथा कशा लिहायच्या, याशिवाय साहित्य आणि पटकथेचा परस्पर अनुबंध नेमका कोणत्या स्वरूपाचा असतो, संवाद लेखन कसं करायचं,
चित्रपटाचं परीक्षण आणि चित्रपटाचं आस्वादपर लेखन नेमकं कसं असतं याची माहिती तुम्हाला या पाठामध्ये मिळणार आहे. याशिवाय तिसरा जो महत्त्वाचा घटक आहे लिखित स्वरूपाच्या नवसमाज माध्यमांसाठीचं लेखन. तुम्ही पाहतात ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये ही माध्यमं आपल्याला खूप महत्त्वाची आणि जवळची वाटत राहिलेली आहे. त्यामध्ये फेसबुक असेल, ब्लॉग, वेबसाईट, ट्विटर, व्हॉट्सॲप, टेलिग्राम, वीचॅट ही सगळी जी नवसमाज माध्यमे आहेत यांचं नेमकं स्वरूप काय असतं, यांचे प्रकार असतील, लेखनबंध असतील, भाषा वैशिष्ट्ये असतील, ती तुम्हाला या ठिकाणी जाणून घ्यायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यावसायिक संकेतस्थळांसाठीचं आशय लेखन करणं इथे अभिप्रेत आहे. दृकश्राव्य स्वरूपाच्या नवसमाज माध्यमांसाठीचं लेखन या प्रकरणामध्ये तुम्हाला ह्या माध्यमांचा परिचय, स्वरूप त्या ठिकाणी समजून दिलं जाईल. याशिवाय महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी हा खऱ्या अर्थाने ज्ञान प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक बनला पाहिजे, स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे, या दृष्टिकोनातनं हा अभ्यासक्रम तयार केलेला आहे. यामध्ये यूट्यूब व्हिडिओसाठी संहिता लेखन करणं असेल, कॉर्पोरेट व्हिडिओसाठी लेखन करणं असेल, वेबिनार, स्काईप, फेसबुक लाईव्ह, वेब सिरीज आदी जे तंत्रसाधनं आहे यांच्यासाठीचं लेखन किंवा यांचं जे काही उपयोजन आहे हे करणे अभिप्रेत आहे आणि ते अलीकडच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीनं होतं आहे असं म्हणायला निश्चितच जागा आहे. पुढची जी अभ्यासपत्रिका आहे साहित्य समीक्षा व साहित्य संशोधन. मित्रो, याची उद्दिष्ट जेव्हा आपण पाहतो त्यावेळेस असं लक्षात येतं की साहित्य आणि समीक्षा व्यवहाराच्या क्षमता विद्यार्थ्यांच्यामध्ये विकसित करणं, समीक्षा आणि संशोधन ह्या दोन्ही संकल्पना ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांना समजावून सांगणं, समीक्षा व्यवहारातील मूल्य कल्पना ज्या आहेत त्यांचा परिचय करून देणं, याशिवाय विविध समीक्षा पद्धती असतात, त्यानंतर समीक्षक, संशोधक यांची एक विशिष्ट मोठी परंपरा आहे, त्या परंपरेचं देखील विद्यार्थ्यांना या निमित्ताने ज्ञान होणं अभिप्रेत असतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे समीक्षा आणि संशोधन करण्याची जी काही दृष्टी आणि क्षमता आहे ती विद्यार्थ्यांच्यामध्ये विकसित करणं. याचं कारण असं की पुढच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना एम.फिल, पी.एच.डी च्या माध्यमातून संशोधन करणं अभिप्रेत असतं आणि मग अशा वेळेस संशोधनाची संकल्पना, त्याची प्रयोजनं, त्याच्या विशिष्ट पद्धती देखील विद्यार्थ्यांना समजणं हे गरजेचं आहे. तसेच वाङ्मयीन संशोधनाच्या विविध अभ्यास क्षेत्रांचा परिचय करून देणं आणि आंतरविद्या क्षेत्रीय संशोधनाचं महत्त्व लक्षात घेणं अशी काही उद्दिष्ट यासाठी दिलेली आहेत. समीक्षा या अभ्यासपत्रिकेच्या तिसऱ्या सत्रातल्या अभ्यासक्रमामध्ये समीक्षेची संकल्पना, स्वरूप आणि प्रयोजन, याशिवाय वाचन, आस्वाद, विश्लेषण, अर्थनिर्णयन, मूल्यमापन आणि शब्दांकन या समीक्षा प्रक्रियांचा अभ्यास, समीक्षेचं उपयोजन करत असताना साहित्यकृती, लेखक, कालखंड, साहित्य प्रकार, साहित्य प्रवाह यांची समीक्षा, याशिवाय वाङ्मयीन मूल्य आणि जीवनमूल्य परस्पर संबंध आणि समीक्षा या घटकांचा विचार केलेला आहे. समीक्षेचा दृष्टिकोन या दुसऱ्या प्रकरणामध्ये आस्वादक, समाजशास्त्रीय, चरित्रात्मक, ऐतिहासिक इत्यादी समीक्षा पद्धतींचा दृष्टिकोन समजून घेणे अभिप्रेत आहे. आधुनिक समीक्षा सिद्धांत परिचयामध्ये आधुनिकता व उत्तराधुनिकता, रूपवाद, संरचनावाद, उत्तर संरचनावाद, स्त्रीवाद, नव इतिहासवाद व वसाहतवाद या सिद्धांतांचा सविस्तर लेखाजोखा तुम्ही पाहणार आहात. त्यानंतर मराठी समीक्षेची वाटचाल इसवी सन 1874 ते इसवी सन 2000 याची 4 कालखंडांमध्ये विभागणी केलेली आहे. इसवी सन 1874 ते 1920, इसवी सन 1921
ते 1945, इसवी सन 1946 ते 1975 आणि इसवी सन 1976 ते इसवी सन 2000. अलीकडे संशोधन हा शब्द अत्यंत परवलीचा झालेला आहे. साहित्य संशोधन या विषयाचा अभ्यासक्रम बघताना पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला संशोधन, संकल्पना, स्वरूप, प्रेरणा, प्रयोजन, प्रकार आणि आवश्यकता यांचा अभ्यास करायचा आहे. याशिवाय संशोधकांच्या अंगी आवश्यक असणारे गुण कोणते असतात, संशोधन प्रक्रिया सुरू असतानाचे जे वेगवेगळे टप्पे आहेत आणि एकूणच संशोधन करत असताना आवश्यक असणारी संशोधनाची साधने आहेत, त्यामध्ये अगदी संदर्भ ग्रंथांच्या पासून ताम्रपट, हस्तलिखिते या सगळ्या साधनांचा देखील आपल्याला परिचय करून घ्यायचा आहे. साहित्य संशोधनाचे अभ्यास क्षेत्रे या प्रकरणामध्ये साहित्य कृतीनिष्ठ आणि साहित्य प्रकारनिष्ठ संशोधन अभिप्रेत आहे. शिवाय लेखकाचा, कालखंडाचा, विशिष्ट धर्मसंप्रदायाचा अभ्यास नेमका कसा करायचा याची माहिती तुम्हाला मिळेल. भाषिक, लोकसाहित्य विषयक, तौलनिक, त्यानंतर वाङ्मय इतिहासासंबंधीचं नेमकं संशोधन हे कसं असतं याचा देखील अभ्यास करणं या ठिकाणी अभिप्रेत आहे. आंतरविद्याशाखीय संशोधनाला अलीकडे खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि मग त्या दृष्टिकोनातनं साहित्याचा, तत्वज्ञान असेल, समाजशास्त्र, मानसशास्त्र, संस्कृती, सौंदर्यशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राशी असणारा जो संबंध आहे तो शोधून संशोधन करावं हे या ठिकाणी अभिप्रेत आहे. चौथं जे प्रकरण आहे संशोधन पद्धती, आराखडा आणि संदर्भ साधने. आता बरेचसे विद्यार्थी हे पुढच्या टप्प्यावरती एम.फिल किंवा पी.एच.डी साठी संशोधन करण्यास आतुर असतात आणि मग त्याची पूर्वतयारी म्हणून संशोधन विषयाची निवड, संशोधन पद्धती समजून घेणं, त्यानंतर संशोधन प्रारूप, आराखडा स्वरूप, संदर्भ साधने, इंटरनेटवरील संदर्भ नेमके कसे शोधावे याचं संपूर्ण ज्ञान या प्रकरणामध्ये तुम्हाला करून दिलं जाणार आहे. मित्रहो, जुन्या अभ्यासक्रमामध्ये विशिष्ट लेखकाचा अभ्यास, प्राचीन आणि अर्वाचीन अशी एक अभ्यासपत्रिका होती. यावर्षी त्यात बदल करून त्याऐवजी नेमलेल्या साहित्यकृतींचा अभ्यास, मध्ययुगीन व अर्वाचीन असं त्याचं स्वरूप आहे. तर नेमलेल्या मध्ययुगीन साहित्यकृतींचा अभ्यास तिसऱ्या सत्रासाठी अभ्यासताना जी काही उद्दिष्ट ठेवलेली आहे त्यामध्ये मध्ययुगीन कालखंडातील साहित्य प्रकार, संकल्पना व स्वरूप लक्षात घेणं, या साहित्यकृतींची वैशिष्ट्ये जाणून घेणं, या साहित्यकृतींतील वाङ्मयीन मूल्ये आणि जीवनमूल्ये समजून घेणं, शिवाय कालखंड आणि साहित्यकृतीच्या निर्मितीचा अनुबंध शोधणं हे अभिप्रेत आहे. नेमलेल्या मध्ययुगीन साहित्यकृतींच्या अभ्यासामध्ये तिसऱ्या सत्रासाठी घरोघर पोचलेले संत ज्ञानदेवांचे हरिपाठाचे अभंग आपण अभ्यासणार आहोत. यानंतर स्मृतीस्थळ जे नागदेवांच्या कर्तृत्वाची हकीकत सांगणारे स्मृतिरूप संकलन आहे किंवा नागदेवांच्या स्थळग्राहकत्वाचं दर्शन ज्या साहित्यकृतीतून घडतं अशी ही साहित्यकृती आहे, तिचा अभ्यास करणार आहोत. आणि तिसरी जी साहित्यकृती आहे ती म्हणजे रघुनाथ पंडित यांचं अत्यंत लोकप्रिय असलेलं आख्यान काव्य जे हर्षाच्या नैषधचरितावरून रचलेलं आहे, ते दमयंती स्वयंवर अभ्यासायचं आहे. त्यानंतर चौथ्या सत्रासाठी नेमलेल्या ज्या साहित्यकृती आहे त्यामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे निवडक अभंग, यामध्ये तुकाराम महाराजांचे 30 निवडक अभंग घेतलेले आहेत आणि यासाठी श्री तुकाराम बावांच्या अभंगांची गाथा महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ मुंबई यांनी 2011 मध्ये पुनर्मुद्रित केलेला हा जो ग्रंथ आहे त्याचा आधार घेतलेला आहे. त्यातले 2-4 अभंग विशेषतः मी सांगेन. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, सुख पाहता जवा पाडे, कन्या सासुराशी जाये,
जोडून या धन उत्तम व्यवहारे, आम्हा घरी धन शब्दांची चरतणे, आम्ही जातो आपल्या गावा इत्यादी. मित्रहो, दुसरी जी कलाकृती आहे त्यामध्ये मोरोपंतांची श्लोक केकावली. मोरेश्वर रामजी पराडकर अर्थात मोरोपंतांच्या स्फुट कवितेमध्ये सर्वश्रेष्ठ ठरणारे हे काव्य आहे आणि त्याच्या संदर्भात असं म्हटलं जातं की भक्तिभावनेचा उत्कट आविष्कार करणारं भावकाव्य म्हणून आपल्याला मोरोपंतांच्या ह्या स्फुट कवितेचा विचार त्या ठिकाणी करता येईल. जी कलाकृती आहे त्यामध्ये आपल्याला आज्ञापत्र जे रामचंद्र पंत अमात्य लिखित आहे. शिवकाळामधील अत्यंत मुत्सद्दी म्हणून ओळखले जाणारे रामचंद्र पंत अमात्य यांचा अत्यंत प्रसिद्ध असा हा ग्रंथ देखील आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे. अर्वाचीन साहित्य कृतींचा अभ्यास याची उद्दिष्ट बघत असताना आपल्याच लक्षात येईल की अर्वाचीन कालखंडातील साहित्य प्रकार, संकल्पना आणि स्वरूप समजून घेणे, साहित्य कृतींची वैशिष्ट्ये जाणून घेणे, याशिवाय प्रत्येक साहित्य कृतीमध्ये जी काही वाङ्मयीन आणि जीवनमूल्ये असतात त्यांचा देखील आपल्याला परिचय करून घ्यायचा आहे. अर्वाचीन साहित्य प्रकार म्हणून प्रत्येक कलाकृतीची काही वेगळी वैशिष्ट्ये असतात. ती वैशिष्ट्य जाणून घेणं इथे अभिप्रेत आहे. याशिवाय प्रत्येक कालखंड आणि साहित्यकृती म्हणजे कालखंडाचा साहित्यकृतीच्या निर्मितीशी असलेला जो अनुबंध आहे तो देखील शोधणे येथे अभिप्रेत आहे. साहित्यकृतींचा अभ्यास यामध्ये तिसऱ्या सत्राच्या अभ्यासक्रमात 3 साहित्यकृतींचा समावेश केलेला आहे. त्यामध्ये 1 ताराबाई शिंदे लिखित स्त्री पुरुष तुलना. स्त्री पुरुषांमधील असमतोल दूर करून स्त्री जातीला पुरता न्याय मिळण्यासाठी ताराबाई शिंदे यांनी मांडलेल्या विचारांचा हा दस्तऐवज आहे. याचे संपादन माननीय विलास खोले आणि माननीय नागनाथ कोत्तापल्ले यांनी केलेले आहे. त्यानंतर मुकुंदराव पाटील रचित शेठजी प्रताप हे खंडकाव्य. यामध्ये शेठ हिरालाल ह्या हातचलाकी करणाऱ्या व पाताळयंत्री खलनायकाचं वर्तन त्यांनी आख्यान काव्यामधून ओवीबद्ध केलेलं आहे. जी. ए. उगले यांनी या संग्रहाचे संपादन केलेले आहे. तिसरी जी कलाकृती आहे ती नाट्य रूपातली शोभायात्रा हे नाटक 2 मे 1999 दामोदर हॉल परळ या ठिकाणी त्याचा पहिला प्रयोग झाला आणि एकूणच मराठी रंगभूमीला उंची बहाल करणारं हे नाटक आजकालचं वास्तव, राजकारण, विविध प्रकारचे संघर्ष यांचं प्रत्येकारी दर्शन घडविते. चौथ्या सत्रामध्ये आपल्याला ज्या 3 कलाकृती अभ्यासायच्या आहे त्यामध्ये सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारे सुप्रसिद्ध लेखक डॉक्टर अनिल अवचट यांचं अमेरिकेचे प्रवास वर्णन जे अत्यंत वाचनीय अशा स्वरूपाचं आहे ते आपल्याला अभ्यासायचं आहे. त्यानंतर सुप्रसिद्ध लेखक रंगनाथजी पठारे यांची 1975 मध्ये प्रसिद्ध झालेली पहिलीच कादंबरी दिवे गेलेले दिवस. अर्थात या कादंबरीचा जो विषय आहे तो म्हणजे आणीबाणीचा सर्जनशील असा अन्वयार्थ त्या ठिकाणी या कादंबरीतून पठारे सरांनी लावलेला आहे. त्यानंतर वाट तुडवताना हे उत्तम कांबळे यांचे आत्मकथन. खरं तर दलित आत्मकथनांच्या परंपरेला महत्त्वाच्या वळणावर आणून ठेवणारं आत्मकथन म्हणून ज्याची नोंद घेतली गेली असं सांगली येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक उत्तमजी कांबळे यांचं हे लक्षवेधी असं आत्मकथन आहे. कडून दुसऱ्या पिढीकडे चालत आलेलं साहित्य म्हणजे लोकसाहित्य. या विषयाची जी काही उद्दिष्टे आहेत त्यामध्ये लोकसाहित्याच्या मूलतत्वांची ओळख करून देणं, मराठीतील लोकसाहित्याच्या संकलन, संशोधन आणि मूल्यमापनास चालना देणं, याशिवाय लोकसाहित्याचं स्वरूप, व्यापकता, सर्वसमावेशकता, त्याचे विविध प्रकार, त्यांचं स्वरूप, त्यांचे विशेष हे समजावून घेणं, तसेच लोकसाहित्यातील सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक जाणीवा असतील, अभ्यास क्षेत्रांची व्याप्ती असेल
कलात्मक सौंदर्य आणि कलाविष्कारांचं स्वरूप असेल आणि अभ्यासकांचं एकूण लोकसाहित्यातील योगदान असेल, ह्या सर्वांची माहिती विद्यार्थ्यांना करून देणं हे अभिप्रेत आहे. या विषयाच्या तिसऱ्या सत्रासाठी 4 घटकांनी युक्त असलेला अभ्यासक्रम आहे. त्यामध्ये लोकसाहित्य, स्वरूप व व्याप्ती, यामध्ये भारतीय व पाश्चात्य अभ्यासकांच्या लोकसाहित्यविषयक व्याख्या, लोक व साहित्य या पदाचे स्पष्टीकरण, लोकसाहित्याची प्रयोजने आणि लोकसाहित्याच्या उत्पत्तीविषयक विविध उपपत्ती, तसेच लोकसाहित्याचे इतिहास, पुरातत्व, मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र, मानसशास्त्र, धर्मशास्त्र, दैवतकथाशास्त्र या शास्त्रांशी असलेला अनुबंध यांचा अभ्यास अभिप्रेत आहे. लोकसाहित्याचा अभ्यास या दुसऱ्या प्रकरणामध्ये लोकसाहित्याचे जागतिक अभ्यास क्षेत्र अभ्यासतानाच लोकसाहित्याच्या अभ्यासाची भारतीय परंपरा पाहणे अभिप्रेत आहे. तसेच लोकसाहित्याच्या अभ्यासाचे विविध संप्रदाय आणि त्यांचे वेगळेपण यांचा देखील अभ्यास करायचा आहे. त्यानंतर लोकसाहित्य व लोकजीवन यामध्ये आपल्याला लोकसाहित्याचा निसर्ग, तत्वज्ञान, मानवी जीवन, शास्त्रे, समाज, संस्कृती, धर्म, व्यवहार या क्षेत्रांशी असलेला जो अनुबंध आहे त्याचं स्वरूप अभ्यासणे आणि लोकसाहित्यातील परिवर्तन, पर्याय आणि चिरंतनत्व या घटकांना न्याय द्यायचा आहे. त्यानंतर लोकसाहित्य व ग्रांथिक साहित्य संबंध या चौथ्या प्रकरणामध्ये लोकसाहित्याचा महाकाव्याशी, संत कवींच्या कवितेशी आणि अर्वाचीन साहित्याशी असलेला अनुबंध तपासणे किंवा जाणून घेणे अभिप्रेत आहे. याशिवाय लोकसाहित्यातील लोकतत्व, आदिबंध, लोकबंध, लोकसमजुती, रूढी, परंपरा, विधिविधान, मंत्रतंत्र, लोकभ्रम, लोककला, सामाजिक आणि भाषिक संकेत, वाक्प्रचार, म्हणी, कोडी, उखाणे या सर्वच घटकांचा अभ्यास करणे अभिप्रेत आहे. तसेच लोकसाहित्याचे प्रादेशिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विशेष हे देखील जाणून घ्यायचे आहेत. विषयाच्या चौथ्या सत्रामध्ये आपण मराठीतील लोकसाहित्याचं स्वरूप यामध्ये लोकसाहित्याचा आशय, भाषा, रचना, प्रदेश यांच्या विशेषांचा अभ्यास, याशिवाय मराठीमधील जी काही सर्व लोकगीते आहेत त्या लोकगीतांच्या प्रेरणा, स्वरूपाचा आणि विशेषांचा अभ्यास करणार आहोत. मराठी लोककथा या प्रकरणामध्ये आपण दैवतकथा, उत्पत्तिकथा, अद्भुत कथा, दंतकथा, प्राणीकथा, हस्तकथा व अन्य कथा यांचे स्वरूप आणि विशेष यांचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर मराठी लोकसाहित्याचे विविध कलाविष्कार आणि कलात्मक सौंदर्य ह्या पुढच्या प्रकरणामध्ये आपल्याला मराठी लोकनाट्य आणि लोककलांचं वेगळेपण असेल. याशिवाय मराठी लोकसाहित्याचे कलात्मक सौंदर्य असेल. त्यानंतर लोककलांचं सादरीकरण, त्यांच्या जाणीवा आणि आस्वाद्यता या घटकांचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर मराठी लोकसाहित्याच्या अभ्यासकांची परंपरा यामध्ये मराठी लोकसाहित्याच्या अभ्यासामध्ये ज्यांनी ज्यांनी मौलिक योगदान दिलं ते अगदी साने गुरुजीपासून तर गन्ना मोर्जे यांच्यापर्यंतचे जे काही लोकसाहित्याचे अभ्यासक आहेत त्यांचा परिचय अभिप्रेत आहे. आणि याशिवाय महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती पुणे आणि लोकसाहित्य संशोधन मंडळ औरंगाबाद या संस्थांचा देखील विद्यार्थ्यांना परिचय व्हावा ह्या दृष्टीने या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आलेली आहे. सौंदर्यशास्त्र ह्या वैकल्पिक विषयाची उद्दिष्ट पाहत असताना सौंदर्यशास्त्राचा परिचय करून घेणं, सौंदर्यशास्त्र आणि विज्ञान, मनोविज्ञान, तत्वज्ञान यांच्यातील परस्पर संबंध समजावून घेणं, सौंदर्यविषयक प्रमुख सिद्धांतांचा परिचय करून घेणे, सौंदर्यानुभव ही संकल्पना आणि त्यामागील घटक समजावून घेणे, याशिवाय सौंदर्यवाचक विधानांचे स्वरूप आणि त्यामागील दृष्टिकोन समजावून घेणे,
शिवाय कलाकृतीचं रूप ही जी संकल्पना आहे तिचं ज्ञान करून घेणे, साहित्य विचार, समीक्षा विचार आणि यांच्याशी जोडलेला सौंदर्यशास्त्राचा विचार यांचा परस्पर संबंध जाणून घेणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सौंदर्य तत्वांची आकलन क्षमता विद्यार्थ्यांच्या मध्ये विकसित करणं ही काही ठळक उद्दिष्टे ठरलेली आहेत. सौंदर्यशास्त्र या विषयासाठी तिसऱ्या सत्रामध्ये सौंदर्यशास्त्राचं स्वरूप या घटकामध्ये सौंदर्यशास्त्र व विज्ञान, मनोविज्ञान आणि तत्वज्ञान यांचा संबंध, सौंदर्यशास्त्र आणि समीक्षा संकल्पना, निसर्गातील सौंदर्य व निसर्गाबाहेरील सौंदर्य या घटकांचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर सौंदर्यवाचक विधानांचे स्वरूप या घटकामध्ये सौंदर्य विधान आणि तार्किकता, सौंदर्य विधान आणि अनन्यसाधारणत्व, सौंदर्य विधान आणि नीतिविधान, मूल्यविधान, द्विध्रुवात्मकता या घटकांचा विचार करणार आहोत. सौंदर्य सिद्धांत या प्रकरणामध्ये आविष्कारवाद, क्रीडा सिद्धांत, सुखवादाचा सिद्धांत, भावनिष्ठतेचा सिद्धांत, सहानुभूतीचा सिद्धांत आणि लय सिद्धांताचा समावेश केलेला आहे. आणि चौथ्या प्रकरणामध्ये सौंदर्यानुभव आणि व्यावहारिक अनुभव, सौंदर्यानुभव आणि तार्किक अनुभव, सौंदर्यानुभवातील तटस्थता, सौंदर्यानुभवाची भावना, सौंदर्यानुभवातील ज्ञानशक्तीचे मुक्तिमिलन आणि सौंदर्यानुभवातील वैश्विकता या उपघटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. सौंदर्य भावना दृष्टिकोन या प्रकरणामध्ये सौंदर्य भावनेचं स्वरूप असेल, मानवी मनातील एक भावना म्हणून सौंदर्य भावनेचं जे वेगळेपण आहे ते वेगळेपण, त्याचबरोबर सौंदर्य भावनेचा दृष्टिकोन आणि कार्य यांचा विचार केलेला आहे. कला आणि रूप या भागामध्ये रूप म्हणजे काय, ॲरिस्टॉटलची जी रूपविषयक संकल्पना आहे त्या संकल्पनेचा विचार, याशिवाय कलाकृतीची सेंद्रिय एकात्मता आणि अर्थपूर्ण रूप या उपघटकांचा समावेश केलेला आहे. कलेचे परिणाम या तिसऱ्या प्रकरणामध्ये कलेच्या परिणामाचं स्वरूप, भावनांचं विरेचन, याला कॅथार्सिस असं म्हटलं जातं, त्यानंतर भावनात्मक समाधानता आणि परिणामकारक संदेशन या उपघटकांचा समावेश केलेला आहे. सौंदर्यशास्त्र आणि समीक्षा या शेवटच्या प्रकरणामध्ये सौंदर्यशास्त्र आणि समीक्षेचे स्वरूप, सौंदर्यशास्त्र आणि साहित्य विचार, सौंदर्यशास्त्र आणि समीक्षा विचार आणि सौंदर्यशास्त्राचा अभ्यास आणि समीक्षकता या उपघटकांना सामावून घेण्यात आलेला आहे. श्रवण, भाषण, वाचन या भाषिक कौशल्याने इतकेच महत्त्व लेखन या कौशल्याला आहे. लेखनविद्या आणि निबंध लेखन या वैकल्पिक विषयाची उद्दिष्टे पाहत असताना जीवन व्यवहारामध्ये लेखन विद्येचं नेमकं स्वरूप, त्याचं महत्त्व, त्याचं वेगळेपण काय आहे ते विद्यार्थ्यांना ज्ञात करून देणे अभिप्रेत आहे. संवादाची भाषा व लेखनाची भाषा यातील साम्य आणि भेद विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. याशिवाय मानवी जीवनातील जी काही विविध क्षेत्रे आहेत त्यामध्ये सामाजिक असेल, सांस्कृतिक, शासकीय, न्यायालयीन, आर्थिक इत्यादी क्षेत्रांमध्ये मराठी भाषेचे उपयोजन समजावून घेणे, आधुनिक प्रसार माध्यमांसाठी विविध प्रकारची जी लेखन कौशल्य आहे किंवा ती जास्तीत जास्त प्रमाणात आत्मसात करण्याची गरज आहे ते विद्यार्थ्यांना ज्ञात करून देणे. याशिवाय निबंध लेखनाचे स्वरूप, विविधता व गरज जाणून घेणे या ठिकाणी अभिप्रेत आहे. निबंध लेखन या विषयाच्या तिसऱ्या सत्रासाठी भाषा, स्वरूप व कार्य यामध्ये भाषेचं मानवी जीवनातील अनन्यसाधारण असं महत्त्व, भाषेचे प्रकार, भाषिक संवाद करत असताना भाषेचं जे काही कार्य आहे किंवा भाषा ही एक सामाजिक संस्था म्हणून नेमकं कसं काम करते या घटकांचा विचार केलेला आहे. लेखनाची गरज व महत्त्व यामध्ये लिपीची गरज,
बोलीभाषा आणि लिखित भाषेची व्याप्ती आणि महत्त्व यांचा विचार प्राधान्याने केलेला आहे. लेखनाचे प्रकार यामध्ये ललित लेखनामध्ये कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, कविता या साहित्य प्रकारांचे लेखन आणि त्यांची शैली वैशिष्ट्ये, याशिवाय शास्त्रीय लेखन, कार्यालयीन लेखन, वैचारिक लेखन हे जे ललितेतर लेखन आहे, या ललितेतर लेखनाची शैली वैशिष्ट्ये आणि प्रसार माध्यमांच्या साठीचं लेखन अभिप्रेत आहे. त्यानंतर निबंध लेखन या भागामध्ये निबंधाचं स्वरूप, हेतू, गरज, निबंधाचे प्रकार, निबंध लेखनासाठी आवश्यक असणारी कौशल्य, निबंधाची शैली आणि भाषा यांचा विचार प्राधान्याने केलेला पाहायला मिळतो. लेखनविद्या आणि निबंध लेखन या विषयाच्या 4थ्या सत्रामध्ये वृत्तपत्रीय लेखनविद्या ह्या भागात बातमीचं लेखन कौशल्य कसं आत्मसात करायचं, अग्रलेख, स्फुटलेख, वृत्तलेख, जाहिरात लेखन ह्या घटकांवर विशेष भर त्या ठिकाणी दिलेला आहे. नभोवाणीसाठी संहिता लेखन यामध्ये बातमी लेखन, भाषण लेखन, जाहिरात संहिता लेखन आणि विविध वाहिन्यांच्या भाषेतील वेगळेपण जाणून घेणं हे अभिप्रेत आहे. चित्रवाणी माध्यमासाठी लेखनविद्या यामध्ये बातमी, मालिका, जाहिरात आणि माहितीप्रधान कार्यक्रमांची संहिता कशी लिहायची, ते कौशल्य कसं आत्मसात करायचं यावर भर दिलेला आहे. आणि कार्यालयीन कामकाजासाठीचे लेखनविद्या यामध्ये प्रमाण भाषेचं स्वरूप असेल, महत्त्व असेल, याशिवाय पारिभाषिक संज्ञा, त्यानंतर शासकीय परिपत्रके, पत्रे, इतिवृत्त यासाठींचं लेखन कौशल्य, निवेदन असेल, युनिकोड, संगणकाचा वापर असेल, या सर्व घटकांचा समावेश केलेला आहे. मराठीतील वैचारिक साहित्य या वैकल्पिक विषयाची उद्दिष्ट पाहत असताना वैचारिक साहित्याचे स्वरूप व संकल्पना, वैचारिक साहित्यामागील सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आदी पार्श्वभूमी समजून घेणे, याशिवाय आधुनिक मराठी साहित्यातील वैचारिक साहित्याची जी परंपरा आहे तिचं ज्ञान करून देणे अभिप्रेत आहे. 3ऱ्या सत्राचा जो अभ्यासक्रम आहे त्यामध्ये वैचारिक साहित्य, स्वरूप व संकल्पने अंतर्गत साहित्याचे प्रकार असतील, त्यात ललित व ललितेतर साहित्य, याशिवाय वैचारिक साहित्याचं नेमकं स्वरूप, प्रयोजन आणि शैली वैशिष्ट्ये यांचा समावेश केलेला आहे. वैचारिक साहित्य, आशय आणि अभिव्यक्ती यामध्ये वैचारिक साहित्याचा विषय व्याप्ती, तत्वचिकित्सा आणि आशयाचं प्रतिपादन यावर भर दिलेला आहे. याशिवाय वैचारिक साहित्याची अभिव्यक्ती वैशिष्ट्ये आणि सर्जनशीलता व नवनिर्मिती या घटकांचा अंतर्भाव केलेला आहे. मराठीतील वैचारिक साहित्य, पार्श्वभूमी व परंपरा अभ्यासत असताना मराठी वैचारिक साहित्याचा मध्ययुगीन कालखंड, याशिवाय गद्यलेखन परंपरा व नवता, अर्वाचीन कालखंड, त्यानंतर नियतकालिकांचे योगदान इत्यादी उपघटकांवर प्रकाशझोत टाकलेला आहे किंवा त्यांचा विचार केलेला आहे. मराठीतील वैचारिक साहित्याची वाटचाल आणि त्यातील प्रमुख विचारवंत यामध्ये इसवी सन 1818 ते 1960 या कालखंडातील वैचारिक साहित्याची वाटचाल आणि विचारवंतांचं योगदान यांचा अभ्यास करणे अभिप्रेत आहे. साहित्याचा सामाजिक दृष्टीने अभ्यास या वैकल्पिक विषयामध्ये साहित्य आणि समाज सहसंबंध, समाज संस्कृती आणि साहित्य परंपरा, समाजाचं साहित्यामध्ये उमटलेलं प्रतिबिंब, सामाजिक वृत्ती प्रवृत्ती, युगधर्म यांचा विचार या पहिल्या प्रकरणात केलेला आहे. साहित्याच्या सामाजिक अभ्यासाचे स्वरूप यामध्ये या अभ्यासाच्या स्वरूपाबरोबरच विविध दृष्टिकोन असतील, समाजशास्त्रीय भूमिका असेल, याशिवाय साहित्याचा सामाजिक अभ्यास करत असताना जीवनमूल्ये आणि कलामूल्ये यांचा साहित्याशी असणारा जो संबंध आहे तो अभ्यासने अभिप्रेत आहे.
समाज आणि लेखक सहसंबंध यामध्ये लेखकाचे व्यक्तिमत्व असेल, साहित्य निर्मिती आणि लेखकाच्या व्यक्तिमत्वाचा सहसंबंध नेमका कसा असतो, याशिवाय साहित्य निर्मितीवरील वाङ्मयीन, राजकीय, सामाजिक व अन्य चळवळींचा नेमका प्रभाव, त्यानंतर लेखकाची मातृभाषा आणि भाषिक क्षमता आदी घटकांचा विचार केलेला आहे. साहित्य आणि वाचक या शेवटच्या प्रकरणामध्ये साहित्य वाचन याची जी मध्ययुगीन परंपरा आहे, याशिवाय साहित्य वाचनाची अर्वाचीन काळातील बदलती परंपरा जी आहे तिचा विचार केलेला आहे. सामाजिक वाटचालीचे साहित्यावरील होणारे परिणाम आणि साहित्याचे समाजावरील होणारे परिणाम यांचा अभ्यास करणे अभिप्रेत आहे. साहित्य सर्जन व उपयोजन या विषयाचे उद्दिष्ट बघत असताना साहित्य सर्जनाचे नेमके स्वरूप विद्यार्थ्यांना समजावून देणे, विविध साहित्य प्रकारांचे साम्यभेद लक्षात घेऊन त्यांची वैशिष्ट्ये समजावून देणे, साहित्य सर्जनामध्ये समाज, भाषा, परिस्थिती, प्रसार माध्यमे, कालतत्व आदींचं स्थान नेमकं कसं आहे ते ज्ञात करून देणे, याशिवाय विविध साहित्य प्रकारांच्या माध्यमातून साहित्य सर्जनाचे उपयोजन करणे अपेक्षित आहे. साहित्य सर्जन व उपयोजन या विषयाच्या तिसऱ्या सत्रामध्ये साहित्याच्या सर्जन प्रक्रियेसंबंधी तात्विक मीमांसा, यामध्ये साहित्य स्वरूप व निर्मिती प्रक्रिया, साहित्य आणि प्रतिभा, अभिव्यक्ती पद्धती व साहित्य प्रकार, साहित्य आणि भाषा यांचा विचार केलेला आहे. भारतीय व पाश्चात्य विचारवंतांची अर्थात लेखकांची मते, यामध्ये साहित्य निर्मिती विषयक भारतीय व पाश्चात्य मीमांसा, याशिवाय साहित्य विषयक भारतीय व पाश्चात्य सिद्धांतांचा विचार अभिप्रेत आहे. सर्जन प्रक्रिया व समकालीन परिस्थिती या घटकाच्या अंतर्गत सर्जन प्रक्रिया व युगधर्म, सर्जन प्रक्रिया व उपलब्ध साहित्य प्रकार, सर्जन प्रक्रिया व समकालीन प्रसार माध्यमांतील लेखन प्रकार आणि सर्जनशीलता हे एक अर्जित कौशल्य कसं आहे या संदर्भातल्या उपघटकांचा विचार करण्यात आलेला आहे. साहित्य निर्मिती आवश्यक कौशल्य या भागामध्ये साहित्याच्या पूर्वपरंपरेचे ज्ञान, समकालीन साहित्याचं वाचन, संवेदन क्षमता आणि समकालाचे सजग भान व अभिव्यक्त होण्याची इच्छाशक्ती यावर विशेष भर दिलेला आहे. साहित्य सर्जन व उपयोजन या विषयाच्या चौथ्या सत्रातील अभ्यासक्रमामध्ये सर्जन प्रक्रियेच्या उपयोजनातील समस्या या घटकांतर्गत सर्जन प्रक्रियेच्या उपयोजनातील समस्येचा भारतीय व पाश्चात्य विचार, याशिवाय साहित्य निर्मिती आणि साहित्य प्रकारांच्या कक्षा, साहित्य निर्मिती आणि सामाजिक निर्बंध या उपघटकांचा अभ्यास करणे अभिप्रेत आहे. साहित्य निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये समाज, भाषा इत्यादींचे स्थान, यामध्ये साहित्याचे उपयोजन, मध्ययुगीन व अर्वाचीन साहित्य प्रकार, त्यांची अभिव्यक्ती वैशिष्ट्ये, साहित्य कृती आणि भाषा या घटकांचा समावेश झालेला आहे. साहित्य सर्जनाच्या प्रक्रियेमधील प्रसार माध्यमे, कालतत्व इत्यादींचे स्थान, या घटकामध्ये साहित्य प्रसार, आधुनिक साधने आणि बदलते लेखन प्रकार, याशिवाय समाजाची बदलती अभिरुची आणि साहित्याचे इतर कलांसाठीचे उपयोजन याचा विचार केलेला आहे. त्यानंतर ह्या विषयाच्या अंतर्गत एक स्वाध्याय प्रकल्प पूर्ण करणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनी सैद्धांतिक विवेचन अथवा कोणत्याही साहित्य प्रकारातील ललित साहित्य कृतीचे लेखन करून ते आपल्या विभागामध्ये किंवा आपल्या विषय शिक्षकांकडे सादर करणे अपेक्षित आहे. मित्रहो, द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमाचा धावता परिचय आपण ऐकला. तुम्ही जे विषय घ्याल त्यांची सूक्ष्म अभ्यासातून उद्दिष्टपूर्ती नक्कीच कराल अशी मला खात्री आहे. या अभ्यासक्रमाच्या तपशीलवार माहितीसाठी विद्यापीठाच्या
www.unipune.ac.in या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. आपले मनापासून आभार मानतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो.